नमस्कार. मासिक पाळी हा विषय खरं तर फक्त आरोग्यापुरता मर्यादित नाहीये. तो थेट जोडलेला आहे मुलींच्या सन्मानाशी आणि त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांशी. चला, आज आपण याच गंभीर विषयावर आणि त्यावरच्या पिंक रूम या एका ठोस उपायाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण सुरुवातच करूया एका थेट आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने. मासिक पाळी आणि सन्मान यांचा नेमका काय संबंध आहे? हा प्रश्न कदाचित साधा वाटेल, पण आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा आत्मा यातच दडलेला आहे. आता या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे समजून घ्यावं लागेल की समाजात आणि अगदी सरकारी पातळीवरही हा विषय इतकी वर्ष दुर्लक्षित का राहिला. बघा, आजही आपल्या समाजात या विषयावर मोकळेपणानं बोललंच जात नाही आणि त्यामुळे होतं काय तर अनेक गैरसमजुती, बंधनं आणि शास्त्रीय माहितीचा तर अभावच. यामुळे मुलींना खूप मोठा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की हे दुर्लक्ष फक्त सामाजिक पातळीवर नाहीये, तर शासकीय धोरणांमध्ये सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसतं. पण या सगळ्या उदासीनतेमध्ये आशेचा एक नवा किरण दिसतोय. या समस्येवर एक अतिशय प्रभावी आणि व्यवहार्य उपाय समोर येतोय आणि त्याचं नाव आहे पिंक रूम. तर मग ही पिंक रूम संकल्पना नेमकी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी खास मुलींसाठी तयार केलेली एक सुरक्षित आणि खासगी जागा आहे, जिथे मासिक पाळीच्या काळात त्यांना गरजेच्या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी मिळतात. एका चांगल्या पिंक रूममध्ये काय काय असायला हवं? तर ती फक्त सॅनिटरी पॅड्स देणारी जागा नाहीये. तिथे स्वच्छ पाणी आणि टॉयलेट हवंच, वापरलेल्या पॅड्सची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर हवं, एक फर्स्ट एड किट, थोडा वेळ आराम करण्यासाठी एखादी खुर्ची किंवा बेड आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य माहिती देणारे फलकही असायलाच हवेत. म्हणजे ही केवळ एक खोली नाही, तर एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम आहे. या समस्येचं गांभीर्य इतकं मोठं आहे की अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यातूनच एक असा ऐतिहासिक आदेश दिला गेला जो हे चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. न्यायालयाचा आदेश अगदी स्पष्ट आहे. देशभरातल्या प्रत्येक शाळेत 6वी ते 12वीच्या सगळ्या मुलींना मोफत आणि पर्यावरणपूरक म्हणजेच बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्स पुरवणं हे बंधनकारक आहे. आता हा काही पर्याय नाही, ही एक कायदेशीर जबाबदारी आहे. आणि या आदेशाचा पाया काय आहे तर आपलं भारतीय संविधान. न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की मासिक पाळीतील स्वच्छता हा मुलींच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा म्हणजेच कलम 21चा एक अविभाज्य भाग आहे. हा खरंच एक क्रांतिकारी दृष्टिकोन आहे, जो या विषयाला आरोग्याच्या पलीकडे नेऊन थेट मानवी हक्कांशी जोडतो. याचा सरळ अर्थ काय होतो की जेव्हा शाळेत स्वच्छ टॉयलेट किंवा सॅनिटरी पॅडसारखी एखादी साधी सुविधा नसते ना, तेव्हा एकाच वेळी दोन मोठ्या कायद्यांचं उल्लंघन होतं. पहिलं म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचं. का? कारण अनेक मुली याच त्रासामुळे शाळेत जाणं टाळतात. आणि दुसरं कलम 21चं, कारण यामुळे त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा येते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आपण जमिनीवरची परिस्थिती पाहूया. एक प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात याबाबतीत काय वास्तव आहे? हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी विचारांचं राज्य म्हणवतो, तिथेच या मूलभूत विषयाकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालंय. म्हणजे बघा, एकीकडे प्रगती आणि दुसरीकडे मुलींच्या आरोग्याबद्दलचीही उदासीनता. हे चित्र नक्कीच विचार करायला लावणार आहे. ही टाईमलाईन आपल्याला महाराष्ट्रातला आत्तापर्यंतचा प्रवास अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, 2018मध्ये अस्मिता योजना आली, जी काही प्रमाणात यशस्वीही झाली, पण नंतर सरकारी अनास्थेमुळे बंद पडली. त्यानंतर 2000 शाळांसाठी एक योजना प्रस्तावित झाली, पण ती बजेट अभावी रखडली. आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा एक नवीन प्रस्ताव तयार आहे, जो निधीच्या प्रतीक्षेत आहे. खर्चाच्या मॉडेलमध्ये एक मोठा बदल दिसतोय. अस्मिता योजनेत मुलींना 5 रुपये मोजावे लागत होते, पण आत्ताच्या नवीन प्रस्तावानुसार प्रत्येक शाळेवर सुमारे 2 लाख रुपये खर्च करून सरकार ही सुविधा मोफत देणार आहे. म्हणजे जबाबदारी मुलींकडून आता पूर्णपणे शासनाकडे आली आहे. पण या सगळ्यात एक खूप सकारात्मक आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. ती म्हणजे सरकारी योजनेची वाट न बघता काही शाळांनी स्वतःच पुढाकार घेतलाय. कंपन्यांच्या CSR फंडातून किंवा जिल्हा नियोजन निधीतून त्यांनी आपापल्या शाळांमध्ये पिंक रूम्स उभ्या केल्या आहेत. हे प्रयत्न इतरांसाठी उत्तम उदाहरण आहेत, नाही का? तर मग आता पुढे काय? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, काही शाळांनी आदर्श घालून दिलाय, पण संपूर्ण राज्यात या योजनेची अंमलबजावणी नक्की कधी आणि कशी होणार? तर मग आत्ताची परिस्थिती काय आहे? बघा, शालेय शिक्षण विभागाने सगळ्या शाळांसाठी एक व्यवस्थित सर्वसमावेशक प्रस्ताव बनवलाय. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू करायचा हे ध्येय पण ठरलंय. म्हणजे सगळं काही तयार आहे, पण गाडी एकाच ठिकाणी येऊन थांबलीये.
आणि ती जागा म्हणजे बजेटमध्ये पैशांची तरतूद. आणि हाच आजच्या चर्चेतला निर्णायक प्रश्न आहे. मुलींचा सन्मान, त्यांचं आरोग्य आणि शिक्षणाचा हक्क यांसारख्या मूलभूत आणि संवैधानिक गोष्टींचं भवितव्य केवळ बजेटच्या आकड्यांवर आणि फायलींच्या मंजुरीवर अवलंबून ठेवणं हे योग्य आहे का? यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.